आशु, अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर. एक खोटं प्रेमाचं जे नाटक आहे नको करू. मला तुझं तोंडही नाही बघायचंय. शिवाय निघतो. अशू थांब, काय बोलतोयस तू? बरोबरच बोलतोय तू. जी मुलगी एखाद्याच्या जीवाचीही पर्वा करत नाही तिची या घरात जागा नाही. सीताई, मी खरंच काही केलेलं नाहीये. आशु, तू ऐक ना माझं. अरे तू खरंच ओळखतोस ना मला. मी असं का करीन? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, त्याच प्रेमाची शपथ आहे तुला. निघून जायचं. ठीक आहे, जाते मी. पण या घरातनं बाहेर पाऊल टाकते तेही तुझ्या प्रेमामुळेच. पण हे सगळे आरोप मला मान्य नाही. अरे शिवा शिवा प्लीज थांब, असं नको ऐक. थांबा प्लीज. तुम्ही कोणीच यात काहीही करू शकत नाही. आशूलाच मी नकोय. माझं ज्या माणसावर मनापासून प्रेम आहे त्यालाच मी नकोशी आहे. त्याचाच माझ्यावर विश्वास नाहीये तर मी इथे नाही थांबणार. पण आशू, या प्रेमाची शपथ घेऊन सांगते तुला, तूच या घरात मला मानाने परत घेऊन येशील. तुझा मला तुझं तोंड बघायचं नाही. जाते, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं, आहे आणि कायम असेल. शिवा आपल्या प्रेमासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. एक खोटं प्रेमाचं जे नाटक आहे नको करू. मला तुझं तोंडही नाही बघायचंय. शिवाय निघतो. त्याच प्रेमाची शपथ आहे तुला. निघून जायचं. शिवा, सगळं संपलं पप्पा.
सगळं संपलं. मला नाही कळत आहे मी काय करू. कशालाच काही अर्थ नाही असं वाटतं ना, का माझ्या प्रेमाला ना माझ्या लाईफला. मी नको करायला पाहिजे होतं ना प्रेम वगैरे. हे संसार प्रेम हे सगळं नाहीये माझ्या नशिबात, नाहीच आहे, मला माहितीये ना. मी विसरलेच. हे आहे नशिबात माझ्या. साधं झोपेतनं उठवून मला पाना चालवून नटपीट करायला जमतंय. गाडीवर साधा हात ठेवला ना की असं सांगू शकते की गाडीत काय प्रॉब्लेम आहे. पण संसार प्रेम नाही झेपलं, नाही जमलं मला. मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय किंवा वाईट कसलं वाटलं माहितीये का? माझ्यावर आरोप झाला त्याचंही नाही वाईट वाटलंय मला. पण इतक्या दिवसात मी कुणाचाच विश्वास कमवू नाही शकले. कुणाचाच नाही. मित्र म्हणून मैत्रिणी बोलायला गेले, बायको म्हणून प्रेम मिळवायला गेले, पण ना मैत्री उरली ना प्रेम. सगळंच आशूने झिडकारलं. काहीच नाही माझ्या हातात. सगळं संपलं. मला एक कळलंय, पत्त्यांचा बंगला ना किती सावरायचं म्हटलं तरी नाही सावरता येत. एकदा कोसळला की कोसळतोच. आणि तुम्ही म्हणता ना पप्पा की आपल्याला प्रवासात वळणाचे रस्ते आले की आधी डेंजर वाटतो खूप, पण तिकडे पोचल्यावर खूप भारी फिलिंग येत. आजची गाडी रस्त्यातच अडकली आहे, ती जातच नाही पुढे. संकट संपत नाही, संकट नाहीये. एवढं मोठं वादळ आहे ना जे घेऊन गेलं सगळं. घेऊन गेलं माझी मैत्री, माझं प्रेम, माझी माणसं, सगळं घेऊन गेलं. काहीच नाही माझ्याकडे उरलं. ए बाळा, रडू नकोस. नाही बाप्पा, मला नाही सहन होते सगळं. मला नाहीच होते सगळं सहन. शिवा, हा पाना तू झोपेत सुद्धा चालू शकतेस. एखादी गाडी नुसती बघून तू ओळखतेस की ह्यात काय फॉल्ट आहे. का माहिती? कारण त्या निर्जीव वस्तूंवरती पण तू जीव लावतेस की. मी या गॅरेज मध्येच बरी. मी माणसांमध्ये गेले की काहीतरी बिघडतं. मला नको माणसं. मी नाही जाणार माणसं. शिवा, नाही तू एक काम कर. तू इथून बाहेर जा आणि बाहेर जाऊन ओरड जोरात. पप्पा काय बोलताय तू? बाहेर जा आणि जाऊन ओरड ना. नको, लोक जागे होतील. मग येतील आणि गोळा होतील ना सगळे. नको. आणि काय? आणि मला विचारतील ना काय झालं वगैरे. सगळ्या वस्तीला उठवतील. नको. अरे शिवा, अगं तुझ्या एका हाकेवरती अख्खी वस्ती गोळा होऊ शकते. कारण त्यांचं तुझ्यावरती असलेलं प्रेम, तुझ्यावरती असलेला त्यांचा विश्वास. आणि शिवा कधीच कोणाचा भरोसा तोडत नाही. पण आशूला काहीच करता आलं नाही मला. अगं कोणीतरी आशूच्या डोळ्यात धुळपेक केली आहे. कोणाचं तरी एक कटकारस्थान आहे. पण एक लक्षात ठेव, प्रत्येक डाव परतवून लावायची ताकद आहे तुझ्यात. जसास तसे असं तू नेहमी वागत आलीस ना. पण पप्पा, हे सगळं किती घाणेरडं आहे. तर समोरचा कसा वार करेल हे आपल्या हातात थोडीच आहे. पण तो वार परतवून कसा लावायचा हे आपल्या हातात आहे. शिवा, नाही बघ, आता रडायचं नाही. आता हा वार कसा परतवून लावायचा याचा विचार कर. त्याच्या मुळाशी जा. अगं तुझं प्रेम सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आहे आणि ते कोणी झाकू शकत नाही.
अहो आशू चल बाळा उठ. सगळेच आपण असं खूप वेळ बसून राहिलो. असं किती वेळ बसणार ना. उर्मिला तू एक काम कर, तू जेवणाचं बघ जरा. हो. तर सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या, आराम करा. काय आपल्या सगळ्यांना ना शांत होण्याची गरज आहे. मी निघते. हा नाही नाही अगं, तू पण थोडं खाऊन जा. नाही नको सर, आई एकटीचे घरी, मी निघते. हा भाऊ तुम्ही उठा ना, तुम्ही या ना जेवायला. तुम्ही उठलात ना की सगळे उठतील. चला ना. उर्मिला मला भूक नाहीये. भाऊ थोडं तरी खाऊन घ्या. शिवा घरात नसताना मला खास जाणार नाही. त्या मुलीसाठी स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करायची काहीही गरज नाहीये. तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात, जेवून घ्या. हे सगळं एका बाजूला आणि तब्येत एका बाजूला. तब्येत महत्वाची असते. माझ्यासाठी काय महत्वाचं आहे मला ठरवू दे. हं? आशू, आजपर्यंत तुझा अभिमान वाटावा अशी संधी तू मला बऱ्याचदा दिलीस. तुझ्या लग्नानंतर तू शिवाच्या आजीचा नातू झालास तेव्हा तर मला खूप आनंद झाला. आपला बिझनेसही तू खूप छान सांभाळलास, सांभाळतोयस. पण आशू, आज तू एक माणूस म्हणून, एक नवरा म्हणून चुकीचा वागलास. आज तू माझ्या नजरेतून उतरलास. अहो भाऊ, मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागावले आहात, पण माझा जो निर्णय आहे तो बरोबर आहे. एक मिनिट, आधी मी काय बोलतोय ते ऐकून घे. अशू, मला माहिती आहे तुझा स्वभाव कसा आहे ते. तू कसा निर्णय घेतोस हेही मला माहिती आहे. पण शिवा तुझी बायको आहे. तू जेव्हापासनं या घरात आली तेव्हापासनं ती तुझ्यासाठी उभी आहे, तुझ्या बाजूने उभी आहे. अरे तिने तुझ्यासाठी खूप केलंय आशू. इतकं सगळं होऊन गेलं आणि तरी सुद्धा तुम्ही त्यालाच बोलताय. नाही, हे मी आधीच बोलायला पाहिजे होतं. शिवा घरातून बाहेर पडत असताना मी हे बोलायला पाहिजे होतं, पण आता उशीर झाला. पण एक दिवस सांगतो तुम्हाला सगळ्यांना तुमच्या वागण्याचा पश्चाताप होईल. अजूनही भाऊ तुम्ही तिचीच बाजू घेताय. तिने एवढं सगळं करू नये आम्ही तिला सहन करत बसायचंय? आशूने तिला सहन करायचंय? कीर्ती, तू तर बोलूच नकोस. तुझ्यामुळे हे सगळं. तुम्ही तिला का बोलताय? आशूचा जीव धोक्यात घातला शिवाने आणि तरीही आपण सगळ्यांनी तिला समजून घ्यायचं. एक मिनिट आई. भाऊ, माझं प्लीज ऐकून घ्या. आशू, तू काही म्हणालास तरी माझं मन हे मानायला तयार नाही. शिवा हे करूच शकत नाही. करू शकत नाही? ऑफकोर्स करू शकते भाऊ. आणि तिने हे केलंय, आधीही केलंय आणि आत्ताही. काय बोलतोयस आशू तू? भाऊ, मी तुम्हाला डिटेल्स नाही सांगू शकत सगळी, पण माझ्यावर विश्वास ठेवा. तिने हे केलंय आणि म्हणूनच मी जो निर्णय घेतलाय त्यावर मी फर्म राहणार. आणि काही झालं तरी हा माझा निर्णय नाही बदलणार. आशू ठाम असेल, पण माझा शिवावर विश्वास आहे. तो इतका सहजासहजी नाही हलणार.
हा बोला संपदा. रॉकी संपदा काय झालं, तू रडते कायस? रॉकी इथे घरामध्ये सगळी गडबड झाली आहे. डंबो आणि शिवाचं भांडण झालंय. भांडण? खूप मोठं भांडण झालं का? हो, ते शिवा संपदा काय बोलतेस तू हे? हो रॉकी, हेच झालंय. मी काय सांगू आता तुला. ठीक आहे तू शांत हो, तू चिल राहा. मला खूप काळजी वाटते रे शिवाची. ओके असेल ना ती. मला आता कळत नाहीये की मी काय करू. पण संपदा तू शांत हो, काहीतरी मार्ग निघेल. तू शांत हो, स्ट्रेस घेऊ नकोस. ओके ओके. शिवा, तू इथे? काय? नाही सॉरी, म्हणजे तुझंच गॅरेज आहे, कधीही येऊ शकतेस, पण यावेळी शिवा काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही रे, ते नवरा बायकोची लफडी. हो, म्हणजे तुझं आणि आशूचं भांडण झालंय? हा. चांगलंय. काय? नाही काय, भांडण करायला सुद्धा बोलावं लागतं ना. ते माझ्याकडे तर तोही चान्स नाहीये. याला सगळं सांगू का? पण सांगू तरी काय? पण तुझ्याकडे होप्स तरी आहेत दिव्या परत तुझ्या आयुष्यात येईल. मला तर काहीच कळत नाही. का झालं तुझं आणि आशूचं भांडण? भाई तुला तर माहितीये ना प्रेम कशी गोष्ट आहे. प्रेमात गोष्टी वरखाली होत असतात, त्यातलीच ही एक गोष्ट आहे. बरोबर आहे. पण शिवा, तू घरी का नाही गेलीस? हे बघ चंदन, मला आई आणि आजीला काही कळू द्यायचं नाहीये. आधीच दिव्यामुळे त्या खूप टेन्शन मध्ये. तर हे माझं टेन्शन सांगून अजून नको त्यांना त्रास. आणि मला वाटतं तूही कोणाला हे सांगू नको, कारण मला हे कोणाला कळू द्यायचं नाहीये. मी समजू शकतो शिवा, आणि तू काळजी नको करूस. मी यातलं काही कोणाला कळू देणार नाही. डोंट वरी. तू एक काम कर, तू आतमध्ये झोप, आराम कर. हा, मी बाहेर झोपतो. नाही अरे, तुझी जागा केलीस ना छान, तू झोप. अगं नाही शिवा, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. अगं तूच मला इथे काम दिलं आणि तुझंच गॅरेज आहे. तू झोप आतमध्ये, मी बाहेर झोपतो आरामात. डोंट वरी. ठीक आहे. शिवा आशू मध्ये जे भांडण झालं ते माझ्या खोटं बोलण्यामुळे तर झालं नसेल ना? आधीच शिवा माझ्यासाठी इतकं करते आणि नाही पण तसं काही असतं तर शिवा बोलली असती. ती काही बोलत नाहीये, तर मीही हा विषय आता काढून चालणार नाही. बाबा, आता फक्त सीताईचं मन जिंकायचं नाहीये, तर माझ्यावर झालेले सगळे आरोप कसे खोटे आहेत हेही सिद्ध करायचंय. आणि तुमची शिवा हे करूनच राहणार.